प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट समोर येते। तर पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर हे पोलिसांचे फोन उचलत नाहीये, त्यामुळे पोलीस त्यांच्या घरी जाऊन आता चौकशी करण्याची शक्यता आहे। एकूणच मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यांनी चक्क शेतकऱ्यांवर बंदूक रोखली होती, याशिवाय अरेरावी सुद्धा त्यांच्यावर केली, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र सध्या त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना फोन करताय, मात्र त्या फोन उचलत नाहीये आणि आता त्यामुळे पोलीस थेट त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे। शिवाय त्यांच्या या बंदुकीचं लायसन्स सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे आणि ती बंदूक जी आहे ती सुद्धा ताब्यात घेण्यात येणार आहे। मात्र या कारवाईसाठी ते पोलिसांचे फोन उचलत नाहीये आणि त्यामुळे आता पोलीस थेट त्यांच्या घरी जाणार आहे। दरम्यान सध्या पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर जो अंबरदिवा लावल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे। ती ऑडी कार आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्यावरच अंबरदिवा लावल्यामुळे मोठा वाद झाला होता। प्रोबेशनरी अधिकारी असल्यामुळे त्यांनी अंबरदिवा कसा लावला यावरून काही प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची ती ऑडी कार पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। शिवाय त्या गाडीचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता पोलीस अधिकचा तपास करणार आहेत। या तपासातून काय काय माहिती आता उघड केली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान पूजा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये काही दिवसांपूर्वी ती कार होती, मात्र ती काल इतरत्र हलवण्यात आली होती। मात्र आता ही कार पोलिसांनी त्यांच्याच बंगल्यामधून जप्त केली आहे।